ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत सायली पूर्ण आजीसोबत त्यांच्या रूममध्ये छान गप्पा मारत बसलेली असते, तर पूर्ण आजी लहानपणीची आठवण सायलीला करून देत असतात आणि सायलीला चक्क आता लहानपणीचे फोटो दाखवतात। तर सर्व काही फोटोची ओळख पूर्ण आजी करून देत असतात। पूर्ण आजी म्हणतात, हे सर्व फोटो तुझ्या लहानपणीचे आहेत, आम्ही तुझी आठवण म्हणून काढलेले। पूर्ण आजी सायलीला म्हणतात, हा फोटो तुझा माथेरानचा होता, आपण माथेरानला फिरायला गेलो होतो आणि त्या ठिकाणी हा फोटो काढलेला होता। तू छान पिंक कलरचा ड्रेस घातलेला होता आणि तू त्यावेळेस थोडीशी हट्टी होती। तुला ज्या गोष्टी अर्जुनला हव्या आहेत त्याच गोष्टी तुला पण हव्या होत्या आणि त्याच्याकडनं त्या गोष्टी घेण्याचा तू खूप हट्ट करायचीस। तर सायली पूर्ण आजीला म्हणते, पूर्ण आजी मी लहानपणी छान दिसत होते का गं? तर पूर्ण आजी सायलीला म्हणते, छान दिसत होतीस अगं, अप्सरा दिसत होती, अप्सरा एक छोटीशी परी, आणि ज्याप्रमाणे तू लहानपणी दिसत होतीस ना, तू आत्तासुद्धा त्याचप्रमाणे खूप छान दिसतेस, अगदी छोटी तन्वीच आहेस माझी। तर पूर्ण आजीचं हे ऐकून सायली खूप खुश होते। सायली खऱ्या अर्थाने तिला असे वाटत असते की मी तन्वीच आहे आणि ती जुन्या आठवणीमध्ये पूर्ण रेंगाळून गेलेली असते। तिला लहानपणीच्या आठवणी काय काय विचारू आणि काय काय नाही ह्या होत असतात। तर पूर्ण आजी नीट अतिशय प्रेमाने सर्व काही आठवणी सायलीला सांगत असतात आणि ते सर्व फोटो पाहून सायली मात्र अतिशय खुश होते। ती खूप भावुक झालेली असते आणि या जुन्या आठवणी सांगता वेळेस पूर्ण आजीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो। तर पूर्ण आजी सायलीला म्हणते, ज्याप्रमाणे तू लहान होतीस ना तन्वी, त्याचप्रमाणे आत्तासुद्धा तू लवकर गरोदर राहायला पाहिजे आणि तुला छान पिटुकलीशी तुझ्यासारखीच गोड गोंडस मुलगी व्हायला पाहिजे। मला आधी मुलगीच पाहिजे आहे, अगदी तुझ्या रूपामध्ये तुझ्यासारखीच मला एक नात हवी आहे। तर पूर्ण आजीने आता सायलीकडे छान गोड बातमी मागितलेली असते। आता सायली प्रेग्नेंट तर आहे, पण अजून पूर्ण आजीला माहीत नसते की सायली प्रेग्नेंट आहे। आता कशा प्रकारे पूर्ण आजीला हे कळणार हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे। असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।